थेट आपण जाऊ म्हण, या जागृत, या साक्षीने जाऊ म्हण. सगळे आपण महिलाचं आपण म्हणणं घेतलो तिकडं, आणि सगळ्या महिलांचं म्हणणं होतं की तुमच्याही घरच्यांचं म्हणणं घ्या, आमचं बी घेतलं. आपण आज जाऊ, माझ्या बी घरचे आले, त्यांची बी डायरेक्ट आपण इकडे दाखवा. पहिला मल्लिकार्जुन महाराजांना दाखवा. या दाखवा, या इकडं, चला. केलाव का पूजा? या इकडं. हे आपले सूरज पाटील, त्यांच्या घरचे आहेत, नगरसेविका म्हणून हे थांबले होते. काय अवघ्या थोड्या मताने पडलेत. मला सांगा, किती वर्ष झालं या मंदिराला येतं? साधारणतः 2-3 वर्ष झाले मी येतो इथं. होय. हा. तिकडं वडाच्या झाडाला गेलताव का? हो, जाऊन आलो ना. काय मागितला? काय मागितलं? नवऱ्याचं आयुष्य, समृद्धी, सुख, त्यांची साथ जन्मोजन्मी लाभावी. अवश्य नाही. जन्मोजन्मी म्हणजे किती वर्ष, किती जन्म? 7 जन्म. आता सगळेजण म्हणतात 7 जन्मांचा, 7 जन्म. किती मुलं आहेत तुम्हाला? एकच मुलगा आहे मला. भांडणं होते कधी? होतात, प्रत्येकच नवरा बायको मध्ये होतात, त्यात काय नाही. तुमचं म्हणतच की हो, होत ना. हे माझ्या घरच्याचे मैत्रीण आहेत, दोघी खास आहेत, म्हणून हे दोघ जण आले तिकडं. तिकडं बी दाखवा जागृत. हे राखी रणदिवे आहेत. आपण ह्यांच्या संगड बी चर्चा करणार आहोत जागृत, ह्यांच्या संगड बी चर्चा करणार आहोत. ह्यांच्या संगड बी चर्चा केला. ह्या दोघीची मैत्री घट्ट आहे. हे शेजारी आहेत, आणि आपण ह्यांचं सुद्धा, जसं आपल्याला महिलांनी सांगितलं की तुमच्याही घरच्याचं ही म्हणणं घ्यायला पाहिजे होतं, तुम्ही त्यांना बी हे करायला पाहिजे होतं. तर आपण राखी रणदिवे आहेत आपल्या बरोबर, माझ्या घरचे आहेत, त्यांची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. या दोघी बरोबर चर्चा करणार आहोत. मला सांगा, 7 फेरे मारला का 5? 7 फेरी मारलं. काय मागितलं आपण? हेच नवरा 7 जण भेटू दे म्हणून. सगळेच म्हणलं जात आहे की जसं लग्न झालं आणि लेकरं झाल्यावर आपल्या लेकराची, आपल्या नवऱ्याची माया लेकरावर जाते, असं म्हणलं जात आहे. बरोबरच आहे. पहिला नवऱ्यावर असते, नंतर न लेकरांवर जातेच. खूप काही चांगली भांडणं होते का तुमचे? होतेत की. होतेत. लक्षात असू दे, सगळ्याच भांडणं होत आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा तिकडे आपण फिरायला गेलतो की त्या ह्याच्यामध्ये, की भांडणं हे सगळ्याच्या घरात असतात. भांड्याला भांडं लागतच असतंय. मला सांगा, असं कधी जोरात तुमचं भांडण झालंय का? नाही, जोरात नाही, हळूच होत. असं काही नाही, प्रत्येक नवरा बायको मध्ये होतातच भांडणं. तुमची बायकोही उदाहरण ऐकलं. मला सांगा की प्रत्येकाच्या घरात भांडणं होत आहे. किती टोकापर्यंत जायला पाहिजे भांडणं, असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतंय की एक जर फारच रागावलेला असेल तर दुसऱ्यानं किमान संयम धरला पाहिजे, असं. कारण ते नातं दोघांना शेवटपर्यंत टिकवायचं असतं. बरोबर आहे. मग या हिशोबाने मला असं वाटतं की जर कधी ते रागावले तर मी समजून घेतलं पाहिजे, मी रागावले तर त्यांनी समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे त्यांनी बोललेलं, मला बी तसंच वाटतंय. कधी जोरात भांडणं झालीत का? जोरात होतात. मी जोरात ओरडत नाही. ह्यानी ओरडतात, मी तेव्हा शांत होते. काय बदल असावं असं तुमच्या नवऱ्याच्या मध्ये, असं तुम्हाला वाटतंय? सगळे चांगले गुण आहेत, फक्त जरा शांतता ठेवावी बस. शांतता ठेवावी असं म्हणते. तुमच्या नवऱ्यामध्ये काय बदल व्हावा असं तुम्हाला वाटतंय? असं काही नाही, कारण मला जसा हवा आहे माझा नवरा, तो पूर्ण सवेल
आहे तसाच, जसा हवाय तसा. मग मला नाही वाटत की काय बदल झाला पाहिजे त्याच्यात. तुम्हाला काय वाटतंय? मला काय नाही, सगळं चांगलं आहे. एकदम जोरात भांडणं झालीत का कधी तुमचे? होतेत की, हा? होतेत की, आदनं मधनं सारखे असतात. आदनं मधनं सारखं भांडणं असतात, पण ते तेवढ्यापुरतं असतात. जिद्दी कोण आहे घरामध्ये? नवरा. मीच. हा? प्रत्येकीकडे उत्तर मीच मिळवून मीच. आपण सगळ्याचं म्हणणं घेतलो, ह्यांचं बी घेतलो. जिद्दी हे ह्यांच्या घरामध्ये म्हणजे मी जिद्दी आहे, आणि ह्यांच्या घरामध्ये हेच जिद्दी आहेत. हे दोघी खास मैत्रीण आहेत. आणि जसं सगळ्या महिलांनी सांगितलं की तुमच्याही घरच्यांचं घ्या बाईट, तसं आपण मल्लिकार्जुन मंदिर मध्ये आलो, हे दोघी गाठ पडले आणि ह्या दोघींचं बी घेतलं म्हणणं. हे सगळं खरं खरं सांगायला लागलेत. मला सांगा, तुमच्या किती वर्ष झाले लग्नाला? 5 वर्ष झाले. होय. 5 वर्षापासून इथं मंदिरात येत आहो. 2-3 वर्ष झाले येते मी. 2-3 वर्ष झालं. 2-3 वर्ष झालं मंदिरात येतात. हे आपल्या तुळजापूरचे आहेत, आणि हे दोघी बी तुळजापूरचे आहेत, लक्षात असू दे. तुम्हाला किती मुलं आहेत? मला 4 आहेत. 4 आहेत. काय असायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला नवऱ्यामध्ये बदल? नवऱ्यामध्ये बदल, सगळा स्वभाव चांगला आहे, थोडं शांत आणि समजूतदार राहावं, तेवढंच बदल व्हायला पाहिजे बस. शांत आणि समजूतदार राहायला पाहिजे. निवडणुकीला तुम्ही थांबला होता आणि त्यावेळेस तुमच्या नवऱ्याने बळी दिला, तुम्हाला तिकीट द्यायला लावलं, कसं वाटतंय? या बाबतीत जर बोलायला गेलं तर मला खरंच एवढं म्हणजे छान वाटतं की माझ्या नवऱ्याने माझ्यावर एवढा विश्वास टाकला की मला त्या लेवलचं समजलं की बाबा माझी बायको करू शकते, आणि त्याप्रमाणे मीही तेवढं सपोर्ट केलं त्यांना, आणि याच्या पुढेही करत राहील. म्हणजे नवऱ्याने सपोर्ट केला म्हणून बायकोनी सपोर्ट करायला लागले. तुम्हाला काय वाटतंय? कशाबद्दल? म्हणजे नवऱ्याने बायकोला काय सपोर्ट करायला पाहिजे असं वाटतंय? काय करायला पाहिजे म्हणजे सगळं चांगलं, त्यांचा स्वभाव सगळं चांगला आहे, त्यांनी म्हणजे सपोर्ट सगळ्या गोष्टींना पहिला सगळं सपोर्ट दिलेलेच आहेत, अजून सपोर्ट काय द्यायला पाहिजे? काय चांगली माहिती दिली आहे. जोरात कधी भांडणं झालेत का? एकदम जोरात होते आमच्या मुलावरनं, म्हणजे मुला कुठं भांडणं झालं त्या गोष्टीवरनं, किरकोळ गोष्टीवरनं भांडणं होतात. किरकोळ गोष्टीवरनं भांडणं होतात, लक्षात असू दे. तुमचे किरकोळ गोष्टीवरनं झालेत का नाही? भांडण नाही, आमचं बोलणं तसं जोरात आहे की सर्वांना भांडणच वाटतं, म्हणून नॉर्मल आहे ते आमच्यासाठी. हे दोघी जण आपण, तुम्ही सगळे सोलापूरकर बघताय, हे पाटील आणि हे रणदिवे पाटील, दोघींचं बी म्हणणं घेतलं आहो. या इकडं आपण प्रत्येकाचं म्हणणं घेणार आहोत आणि प्रत्येकाला विचारणार आहोत. या जागृत, मंदिर दाखवा इकडं, मल्लिकार्जुन मंदिर आपलं पूर्ण सगळं. ह्या मंदिरामध्ये हे नंदी आहे आपला मल्लिकार्जुन मंदिरातला, ह्यांच्या साक्षीने आपण सगळ्याच कर जाणार आहोत. बैल पोळा कोण कोण साजरी करताय, प्रत्येकाचं आपण म्हणणं घेणार आहोत आणि प्रत्येकाला विचारणार आहे बैल पोळ्याचं महत्व काय आहे. मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.